नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण प्रकरण क्रमांक 4 अर्थनियोजनमधील पुढील भाग अभ्यासणार आहोत। काल आपण सराव संच 4.2 पर्यंतचा भाग अभ्यासलेला आहे। तर आजचा भाग सुरू करण्याआधी बघा, तुम्ही मागील वर्षामध्ये काही बचतीसाठी किंवा गुंतवणुकीसाठी महत्त्व जाणून घेतलेले आहे। जसं आपल्या निरोगी आरोग्यासाठी व्यायाम आणि संतुलित आहार आवश्यक असतं, तसंच आर्थिक आरोग्यासाठी बचतीची सवय असणे आणि योग्य तिथे गुंतवणूक करणे आवश्यक असतं। तर सध्या वेगवेगळ्या प्रकारचे गुंतवणुकीचे मार्ग उपलब्ध आहेत, जसे की म्युच्युअल फंड, डिबेंचर्स, बॉन्ड्स, मुदत ठेव, रिकरिंग खाते, दागिने, स्थावर मालमत्ता, भविष्य निर्वाह निधी, विविध प्रकारचे विमे आणि शेअर्स। तर इतके हे गुंतवणुकीचे मार्ग सध्या बाजारात उपलब्ध आहेत। आपण आपल्याला हव्या त्या गोष्टीमध्ये गुंतवणूक करू शकतो। ठीक आहे, तर याच्यामध्ये आपण आज शेअर्सबद्दल जाणून घेणार आहोत। तर नेमकं शेअर्स म्हणजे काय? तर बघा, एखाद्या व्यक्तीचा एखादा व्यवसाय असेल किंवा एखादं छोटंसं दुकान असेल आणि ते त्याच्या स्वतःच्या मालकीचं असेल तर त्याला प्रोप्रायटरशिप असं म्हटलं जातं। ठीक आहे, मग ह्या दुकानामध्ये जे काही फायदा होईल किंवा तोटा होईल त्याला सर्वस्वी तो व्यक्ती जबाबदार असतो। पण कधीकधी काही व्यवसाय 2-3 व्यक्ती येऊन स्थापन करतात, त्याला पार्टनरशिप असं म्हणतात। म्हणजे एखादा व्यवसाय वैयक्तिक एखाद्या व्यक्तीचा सुद्धा असू शकतो किंवा काही व्यवसाय असे असतात की ज्याच्यामध्ये 1 किंवा 2पेक्षा जास्त व्यक्ती एकत्रित येऊन पार्टनरशिपमध्ये तो व्यवसाय सुरू केला जातो। आता हेही तुम्हाला माहिती आहे की पार्टनरशिपमध्ये एखादा व्यवसाय किंवा उद्योग असेल तर त्यावर होणारा नफा तोट्याला पार्टनरशिपमध्ये असणाऱ्या सर्व व्यक्ती काय असतात, त्याला जबाबदार असतात। परंतु असे काही मोठमोठे उद्योग असतात की ज्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भांडवलाची आवश्यकता असते। तर अशा वेळी कंपनी स्थापन करू इच्छिणारी व्यक्ती किंवा असे मोठमोठे उद्योग स्थापन करू इच्छिणाऱ्या व्यक्ती एकत्रित येतात आणि समाजाकडून भांडवल उभारले जाते। मग अशा व्यक्तींना प्रमोटर्स किंवा प्रवर्तक असं म्हटलं जातं। प्रवर्तकांनी जी कंपनी स्थापन केलेली आहे आणि त्या कंपनीसाठी लागणारं भांडवल समाजाकडून उभा केलेलं आहे, त्या कंपनीला पब्लिक लिमिटेड असा शब्द जोडला जातो। कारण या व्यक्तींनी भांडवल समाजाकडून उभा केलेलं आहे, म्हणून त्या कंपनीला पब्लिक लिमिटेड असा शब्द वापरला जातो। आता जे भांडवल उभा केलेलं आहे समाजाकडून, त्या भांडवलाचे लहान लहान भाग केले जातात। जसे की प्रत्येक व्यक्ती त्या कंपनीमध्ये समानच किंमत गुंतवेल असं नाही। काही जण उदाहरणार्थ काही जण 1000 रुपये गुंतवेल, काही जण 2000, काही जण 10,000 या प्रमाणामध्ये। मग त्या भांडवलीचे भाग केले जातात, जसं की 1 रुपये, 2 रुपये, 500 रुपये, 1000 रुपये या पद्धतीनं। आणि ते ज्या किमतीचे भाग केले जातात त्या भागाला शेअर असं म्हटलं जातं। उदाहरणार्थ एखाद्या कंपनीमध्ये मी 5000 रुपये गुंतवले असेल तर माझं 5000 रुपये हे काय झालं, त्या कंपनीसाठीचं शेअर झालं। त्याचे काय केले जातात, भाग केले जातात। तर आता बघा, आणखीन शेअर्सशी संबंधित काही संकल्पना आपण समजावून घेऊया। जसे की बघा, शेअर म्हणजे काय, भाग भांडवलातील एक भाग। म्हणजे एखादी कंपनी किंवा एखादा उद्योग उभा केलेला आहे, त्याच्यासाठी जे काही भांडवल उभा केलेलं आहे त्या भाग भांडवलाला त्या म्हणतात शेअर असं म्हणतात। दुसरा भाग आहे बघा, शेअरधारक किंवा त्याला शेअर होल्डर असं सुद्धा म्हणतात। आता कंपनीचे शेअर विकत घेणारी व्यक्ती जी असते त्या व्यक्तीला शेअर होल्डर किंवा शेअरधारक असं म्हणतात। त्यानंतर पुढे बघा, स्टॉक एक्सचेंज, जेथे शेअर्सची खरेदी आणि विक्री होते त्याला काय म्हटलं जातं, स्टॉक एक्सचेंज असं म्हटलं जातं। त्यानंतर पुढील भाग बघा, आता पुढचा भाग आहे स्टॉक एक्सचेंज। म्हणजेच आपण काय, जिथे शेअर्सची खरेदी आणि विक्री होते त्याला स्टॉक एक्सचेंज असं म्हटलं जातं। तर आता पुढे बघा, तर दर्शनी किंमत, ज्याला फेस व्हॅल्यू असं आपण म्हणणार आहोत। दर्शनी किंमत म्हणजेच काय, तर कंपनीचे शेअर्सवरती जी छापील किंमत असते ती छापील किंमत म्हणजे दर्शनी किंमत असते। बाजारभावालाच आपण मार्केट व्हॅल्यू असं म्हणणार आहोत। म्हणजे ते शेअर्स बाजारामध्ये ज्या किमतीला विकले गेलेले आहेत त्याला बाजारभाव म्हणजेच मार्केट व्हॅल्यू असं म्हटलं जातं। समजा एखादी कंपनी स्थापन केली गेलेली आहे आणि त्याला अपेक्षेपेक्षा जास्त फायदा झालेला असेल तर त्याचे शेअर्स फायद्यामध्ये असतात। मग शेअर्स होल्डर किंवा शेअर्स हे मर्यादित असतात आणि बाजारातील मागणी वाढत गेली तर त्या शेअर्सच्या किमती बाजारामध्ये वाढतात।
तर एखाद्या कंपनीला जर अपेक्षेपेक्षा फार नुकसान झालं तर त्याचे शेअर्स काय होतात, उतरतात किंवा बाजारामध्ये त्याची व्हॅल्यू किंवा त्याची किंमत काय होते, कमी होते. बाजारामधला हा चढ उतार जो असतो तो विशिष्ट चिन्हाने दाखवला जातो. जसं की बघा, चढ असेल तर त्रिकोण दाखवला जातो आणि उतार असेल तर उलटा त्रिकोण या पद्धतीने दाखवला जातो. त्यानंतर पुढचा भाग आहे लाभांश. लाभांश म्हणजे काय, भागधारकांना मिळणारा नफ्याचा भाग. ठीक आहे, एखादी पब्लिक लिमिटेड कंपनी आहे आणि त्या कंपनीला जर फायदा झाला तर त्याच्यामध्ये गुंतवणूकदार जेवढे आहेत, ज्यांनी भांडवल गुंतवलेले आहेत, त्यांनी जितके पैसे गुंतवलेले आहेत त्या प्रमाणामध्ये त्या भांडवलदारांना काय मिळतं, त्या नफ्याचा लाभांश मिळतो. या उलट जर कंपनीमध्ये नुकसान झालं तर त्या प्रमाणात नुकसान काय केलं जातं, त्याच्यामध्ये भांडवलदारांना त्या पद्धतीनं नुकसान सोसावं लागतं. तर लाभांश हे पूर्णपणे कंपनीला फायदा झालेला आहे का तोटा झालेला आहे यावरून तो लाभांश शेअर होल्डर्सना किंवा शेअरधारकांना किती प्रमाणात मिळणार आहे हे त्याच्यावरती अवलंबून असतं. ठीक आहे, यानंतर आपण आणखीन काही महत्त्वाच्या संकल्पना समजावून घेऊया. पुढचा भाग आहे दर्शनी किंमत व बाजारभाव यांची तुलना. तर बघा, साधारणतः याच्यामध्ये आपण काही संकल्पना समजावून घेऊया. जर बाजारभाव ही दर्शनी किमतीपेक्षा जास्त असेल तर ते शेअर अधिमूल्यावरती असतात. म्हणजे उदाहरणार्थ काय बघा, एका शेअरची किंमत जर काय असेल 10 रुपये आहे, म्हणजे याला आपण फेस व्हॅल्यू म्हणूया, आणि त्याची मार्केट व्हॅल्यू बाजारभाव किती आहे, 15 रुपये आहे. तर 15 वजा 10 बरोबर 5. म्हणजेच काय, ते शेअर्स कशा आहेत, अधिमूल्यावरती आहेत किंवा त्याची किंमत बाजारामध्ये जास्त आहे असं आपण म्हणू शकतो. त्यानंतर पुढे बघा, जर बाजारभाव आणि दर्शनी किंमत हे दोन्हीही समान असतील तर ते शेअर्स सममूल्यावरती असतात. म्हणजे समजा एका शेअर्सची फेस व्हॅल्यू आणि मार्केट व्हॅल्यू ही दोन्हीही समानच असेल, म्हणजे 10 रुपयेच असेल, तर ते शेअर्स कसे असतात, सममूल्यावरती असतात, म्हणजे समान असतात. म्हणजे इथे फायदाही होत नाही आणि तोटाही होत नाही. त्यानंतर पुढे बघा, जर बाजारभाव ही दर्शनी किंमतीपेक्षा कमी झाली तर ते शेअर्स अवमूल्यावरती असतात. म्हणजे उदाहरणार्थ शेअर्सची किंमत फेस व्हॅल्यू समजा 10 रुपये आहे आणि बाजारभाव म्हणजे मार्केट व्हॅल्यू 7 रुपये आहे. तर या व्यवहारामध्ये काय झालं, नुकसान झालं, तर असे शेअर्स हे कसे असतात, अवमूल्यावरती असतात. बघा, संकल्पना परत एकदा समजावून घेऊया. जर बाजारभाव दर्शनी किमतीपेक्षा जास्त असेल तर ते शेअर्स अधिमूल्यावरती असतात आणि जर बाजारभाव आणि दर्शनी किंमत दोन्ही समानच असेल तर ते शेअर्स सममूल्यावरती असतात. आणि जर बाजारभाव हे दर्शनी किमतीपेक्षा किंवा बाजारभावापेक्षा दर्शनी किंमत जास्त असेल तर ते शेअर्स अवमूल्यावरती असतात. शिवाय आपण एकूण गुंतवणूक काढायचं असेल तर त्यासाठीचं एक सूत्र आहे. एकूण गुंतवणूक काढण्यासाठी एकूण शेअर्सची संख्या गुणिले एका शेअर्सचा बाजारभाव या पद्धतीने आपण त्या व्यवहारामध्ये झालेली एकूण गुंतवणूक काय करू शकतो, काढू शकतो. पुढची संकल्पना आहे शेअर्सवरील परताव्याचा दर. आता शेअर यालाच रेट ऑफ रिटर्न्स असं म्हटलं जातं. तर आपण शेअरमध्ये जितकी रक्कम गुंतवलेली आहे त्याचे रिटर्न्स किती मिळणार आहेत किंवा त्याचा परतावा किती मिळणार आहे हे जाणून घेणं फार महत्त्वाचं असतं. यासाठी आपण आतापर्यंत अभ्यासलेल्या विविध संकल्पनांचा आणि सूत्राचा वापर करून काय करू शकतो, शेअर्सवरचे रिटर्न्स किंवा परताव्याचे दर काय करू शकतो, काढू शकतो. तर बघा, आतापर्यंत आपण ज्या काही संकल्पना अभ्यासल्या जसे शेअर्सशी संबंधित संकल्पना आणि काही सूत्रे, या सर्वांवर आधारित आता आपण काही उदाहरणे सोडवूया. पहिलं उदाहरण आहे बघा, श्रेयसने 100 रुपये दर्शनी किंमत असणारा एक शेअर बाजारभाव 120 रुपये होता तेव्हा विकत घेतला. त्यावर कंपनीने 15% लाभांश दिला, तर परताव्याचे दर काय. तर बघा, श्रेयसने 100 रुपये दर्शनी किंमत असणारा एक शेअर बाजारभाव 120 रुपये असताना विकत घेतलेला आहे आणि त्यावेळी कंपनीने त्याला 15% काय दिलेला आहे, लाभांश दिलेला आहे. तर त्याचा परताव्याचा दर काढायचा आहे. तर सुरुवातीला आपण उदाहरणामध्ये दिलेल्या किमती काढूया. तर आपण काढूया पहिला दर्शनी किंमत.
यालाच आपण काय म्हणणार आहोत, फेस व्हॅल्यू. आता दर्शनी किंमत किती आहे बघा, 100 रुपये. किती आहे दर्शनी किंमत, 100 रुपये. आता बाजारभाव काय होता त्यावेळी, बाजारभावालाच आपण काय म्हणणार आहोत, मार्केट व्हॅल्यू म्हणजे MV. म्हणजे दर्शनी किंमत 100 रुपये होती आणि शेअर त्यावेळी बाजारभाव किती होता, 120 रुपये. म्हणजे मार्केट व्हॅल्यू किती होती, 120 रुपये. मग लाभांश किती मिळालेला आहे त्याला, श्रेयसला लाभांश किती मिळालेला आहे, तर 15%. बघा उदाहरणावरून आपण दिलेल्या माहिती लिहून घेतलेल्या आहेत. दर्शनी किंमत आहे शेअर्सची, फेस व्हॅल्यू 100 रुपये, बाजारभाव आहे मार्केट व्हॅल्यू 120 रुपये आणि लाभांश आहे 15%. तर त्यांनी पुढं काय विचारलेलं आहे, परताव्याचा दर काढा. मग परताव्याचा दर काढायचा आहे त्यासाठी आपण एक्स मानू. परताव्याचा दर एक्स मानू. ठीक आहे, इथपर्यंतचा भाग समजलाच असेल. आता पुढे समीकरण तयार करणं फार महत्त्वाचं आहे. बघा काय म्हटलेलं आहे याच्यामध्ये की जेव्हा बाजारभाव 120 रुपये होता त्यावेळी कंपनीने त्याला किती लाभांश दिलेला आहे, 15% लाभांश दिलेला आहे. मग बघा 120 15/120, 15/120 का, ज्यावेळी बाजारभाव 120 रुपये होता त्यावेळी कंपनीने 15% लाभांश दिलेला आहे. तर 100 रुपये दर्शनी किंमत असताना किती टक्के लाभांश मिळेल किंवा परतावा किती मिळेल त्यासाठी आपण काय मानलेलं आहे, एक्स मानलेलं आहे. म्हणजे समीकरण काय तयार झालं, 15/120 बरोबर x/100 परताव्याचा दर काढायचा आहे. ठीक आहे, तर आता हे आपण सोडवून घेऊया. बघा आपण आता तिरका गुणाकार करणार आहोत. 15 × 100 बरोबर x × 120. ठीक आहे, त्यानंतर बघा आपण काय करूया, x जे आहे तर 15 जो आहे 100 आहे तसा ठेवूया. त्यानंतर x × 120/15. ठीक आहे, याला आपण संक्षिप्त रूप देऊया किंवा आपण 15 × 100/120 या पद्धतीने सुद्धा हे सोडवू शकतो. म्हणजे आपल्याला जास्त पायऱ्या कराव्या लागणार नाही. 15 × 100. आता हा x × 120 आहे. 120चं पक्षांतर केला तर डाव्या बाजूला तो भागाकारात जाईल. म्हणजे इथं समीकरण काय मिळालं, 15 × 100/120 बरोबर x. आता हे आपण सोडवूया. त्यानंतर बघा 2×12 2×5 10. त्यानंतर 15/125/6 बरोबर x. हा जर भागाकार आपण केला 125/6 तर बघा 6 × 12 5. सॉरी इथं काय 15/5 75/6 बरोबर x. आता हा भागाकार आपण करून घेऊया. 75/6. 6 × 6 6 × 12 6×5 30. म्हणजे हा भागाकार आला 12.5 रुपये. म्हणजे एक्सची किंमत किती आली, 12.5. म्हणजे श्रेयसला परताव्याचा दर 12.5% मिळाला. श्रेयसला परताव्याचा दर 12.5% मिळाला. ठीक आहे, उदाहरण बघा पुन्हा एकदा अभ्यासूया. सुरुवातीला आपण उदाहरणामध्ये दर्शनी किंमत किती आहे ती लिहिली, फेस व्हॅल्यू 100 रुपये. बाजारभाव म्हणजे मार्केट व्हॅल्यू किती होते ती लिहिले 120 रुपये. लाभांश किती दिलाय कंपनीने, 15%. आणि परताव्याचा दर काढायचा आहे त्यासाठी आपण एक्स मानलं. तर बघा 120 रुपये बाजारभाव असताना कंपनीने 15%
काय दिलेलं आहे, लाभांश दिले, म्हणजे हे 15/120. तर 100 रुपये किंमत असताना किती परतावा मिळेल त्यासाठी एक्स मांडले. म्हणजे समीकरण काय तयार झालं, 15/120 बरोबर x/100. यांचा आपण तिरका गुणाकार केला, 15 गुणिले 100 बरोबर x गुणिले 120. मग हा 120चं पक्षांतर झालं की 15 गुणिले 100/120. आता हे भागाकार करून उत्तर काय आलं, 75/6 बरोबर x. 6 ने 75ला भागलं की उत्तर येईल 12.5 रुपये. म्हणजे श्रेयसला परताव्याचा दर 12.5% मिळाला. ठीक आहे. आता आणखीन एक दुसरं उदाहरण आपण घेऊया. तर बघा, आणखीन एक उदाहरण आपण घेतलेलं आहे. दर्शनी किंमत 100 रुपये, अधिमूल्य 65 रुपये आहे, तर त्या शेअर्सचा बाजारभाव काढा. तर बाजारभाव काढण्यासाठी एक सूत्र आहे, बाजारभाव बरोबर दर्शनी किंमत अधिमूल्य. सूत्र काय आहे, बाजारभाव बरोबर दर्शनी किंमत अधिमूल्य. बघा, दर्शनी किंमत 100 रुपये आहे आणि अधिमूल्य 65 रुपये आहे, तर त्या शेअर्सचा बाजारभाव काढायचा आहे. तर बाजारभाव काढायचा असेल तर सूत्र काय आहे, दर्शनी किंमत अधिमूल्य. तर दर्शनी किंमत किती आहे, 100 रुपये आणि अधिमूल्य किती आहे, 65 रुपये. म्हणजे 165 रुपये हा काय झाला, बाजारभाव झाला. 165 रुपये हा काय झाला, बाजारभाव झाला. सोपं आहे उदाहरण, फक्त तुम्हाला सूत्रे माहीत असणं आवश्यक आहे. बाजारभाव काढायचा असेल तर दर्शनी किंमत आणि अधिमूल्य यांची बेरीज करावी लागेल. आता याच्यामध्ये काही कृतीयुक्त प्रश्न सुद्धा येऊ शकतात. असा एक कृतीयुक्त प्रश्न आता आपण घेणार आहोत.
ठीक आहे. याच्यामध्ये बघा एक कृतीयुक्त प्रश्न येऊ शकतो. बघा कृतीयुक्त प्रश्न कसा आहे, खालील तक्ता पूर्ण करा. यामध्ये काही उदाहरणं दिलेली आहेत, एकूण 3 उदाहरणं दिलेली आहेत. या उदाहरणामध्ये दर्शनी किंमत, मूल्य प्रकार आणि बाजारभाव विचारलेला आहे. पैकी आपल्याला बाजारभाव म्हणजे माहित आहे, दर्शनी किंमत आधी मूल्य. तर आता याच्यामध्ये बघा पहिलं, दर्शनी किंमत 10 असेल आणि आधी मूल्य 7 रुपये असेल तर बाजारभाव किती. बाजारभाव काढताना आपण काय करतो, दर्शनी किंमत आणि मूल्य प्रकार याची काय करतो, बेरीज करतो. मग 10 अधिक 7 किती होईल, 17 रुपये. म्हणजे बाजारभाव काय आला, 17 रुपये. ठीक आहे. त्यानंतर पुढे बघा, दर्शनी किंमत 25 रुपये आहे आणि बाजारभाव 16 रुपये आहे. तर हे कोणत्या प्रकारचं मूल्य प्रकार असेल. तर बघा आपण अवमूल्य भाग बघितलेला आहे. अवमूल्यामध्ये दर्शनी किमतीपेक्षा बाजारभाव कसा असतो, कमी असतो. त्यामुळे हा प्रकार काय झाला, अवमूल्य. म्हणजे इथं दर्शनी किंमत ही बाजारभावापेक्षा कशी आहे, जास्त आहे. मग असं असेल तर अवमूल्यामध्ये आपण काय करतो, 25 वजा 16 किती होईल, 25 वजा 16 9. म्हणजे अवमूल्य किती आहे, 9 रुपये. ठीक आहे. त्यानंतर बघा तिसरं उदाहरण आहे, सममूल्य म्हटले, बाजारभाव दिले 5 रुपये. मग सममूल्य कधी असतो, ज्यावेळी दर्शनी किंमत आणि बाजारभाव समान असतात त्यावेळी. म्हणजे इथं किंमत किती येणार, रुपये 5. ठीक आहे. म्हणजे सममूल्यामध्ये दर्शनी किंमत आणि बाजारभाव दोन्ही कसे असतात, समान असतात. बघा उदाहरण पुन्हा एकदा समजून घेऊया. पहिली रिकामी जागामध्ये बाजारभाव विचारलेला आहे. बाजारभावमध्ये माहिती काय काय दिली आहे, दर्शनी किंमत 10 रुपये आहे आणि मूल्य प्रकार आधी मूल्य आहे. ठीक आहे, आधी मूल्य आहे. तर निश्चितच दर्शनी किमतीपेक्षा बाजारभाव जास्त असणार आहे आणि बाजारभाव काढण्याचं सूत्र आपल्याला माहित आहे, बाजारभाव बरोबर दर्शनी किंमत आधी मूल्य. ठीक आहे, मूल्य प्रकार. दर्शनी किंमत किती आहे, 10 रुपये आणि आधी मूल्य किती आहे, 7 रुपये. तर 10 अधिक 7 17 रुपये हा बाजारभाव झाला. दुसरं उदाहरणामध्ये दर्शनी किंमत 25 रुपये दिलेली आहे आणि बाजारभाव 16 रुपये दिलेला आहे. तर दर्शनी किंमत आणि बाजारभाव ह्या दोन्हीची तुलना करा. तर बाजारभाव हा दर्शनी किंमतपेक्षा कमी असेल किंवा दर्शनी किंमत बाजारभावापेक्षा जास्त असेल तर ते नेहमी अवमूल्य असतं. मग अवमूल्यामध्ये आपण काय करतो, दर्शनी किमतीमधून बाजारभाव वजा करतो. मग अवमूल्य येईल किती, 9 रुपये. त्यानंतर तिसरं उदाहरण आहे बघा, सममूल्य आणि बाजारभाव दिलेले आहे 5 रुपये. तर सममूल्यामध्ये दर्शनी किंमत आणि बाजारभाव दोन्हीही कसे असतात, समान असतात. ठीक आहे. तर या पद्धतीने आता आपण आणखीन काही उदाहरणांचा अभ्यास करूया. आता आपण सराव संच 4.3 मधील काही उदाहरणांचा अभ्यास करूया. प्रश्न पहिला आहे, पुढील तक्ता योग्य संख्या किंवा शब्द लिहून पूर्ण करा. जसं याआधी सुद्धा आपण या पद्धतीचं उदाहरण सोडवलेलं आहे. तर बघा आपण हे उदाहरण सोडवूया. पहिलं उदाहरण आहे बघा, दर्शनी किंमत 100 रुपये आहे, मूल्य प्रकार सममूल्य आहे, तर बाजारभाव किती असेल. सममूल्य असेल तर बाजारभाव आणि दर्शनी किंमत कशी असते, समान असते. त्यामुळं बाजारभाव पण किती असेल, 100 रुपये. सममूल्यामध्ये काय असतं, दर्शनी किंमत म्हणजे फेस व्हॅल्यू आणि बाजारभाव म्हणजेच मार्केट व्हॅल्यू कशी असते, समान असते. त्यामुळं बाजारभाव किती आहे, 100 रुपये. म्हणजे पहिली रिकामी जागा किती, 100 रुपये. दुसरं उदाहरण बघा, दर्शनी किंमत विचारलेली आहे आणि मूल्य प्रकार आहे आधी मूल्य 500 रुपये दिले आणि बाजारभाव दिलेला आहे 575 रुपये. तर साधारणतः बघा आपल्याला बाजारभावाचं सूत्र माहित आहे. ठीक आहे, बाजारभावाचं सूत्र काय आहे, दर्शनी किंमत आधी मूल्य. ठीक आहे. तर आता आधी मूल्य हे सूत्र का निवडलं, तर बघा इथं 500 आणि इथं बाजारभाव 575 म्हणजे 75 रुपये कसे आहेत, जास्त आहेत. मग बाजारभाव 575 आणि दर्शनी किंमत आपण x मांडल्याने आधी मूल्य 500 रुपये केलं. तर वजाबाकी करून आपल्याला 575 वजा 500 बरोबर वजाबाकी करून उत्तर किती येईल, 75 रुपये. म्हणजेच दर्शनी किंमत किती आहे, 75 रुपये. आधी मूल्य आहे 500 रुपये आणि एकूण बाजारभाव झाला 575 रुपये. हे आपण तोंडी सुद्धा काढू शकतो. त्यानंतर तिसरं बघा, दर्शनी किंमत आहे 10 रुपये
आणि बाजारभाव आहे 5 रुपये. इथं दर्शनी किंमतपेक्षा बाजारभावची किंमत कशी आहे, कमी आहे. म्हणजेच इथं हा मूल्य प्रकार कसा आहे, अवमूल्य. किती अवमूल्य आहे, 5 रुपये. 10 रुपये वजा 5 रुपये केली तरी 5 रुपये. दर्शनी किंमतपेक्षा बाजारभाव कमी आहे, त्यामुळे हे अवमूल्य आहे आणि 5 रुपये अवमूल्य झालेलं आहे. ठीक आहे. आता आपण पुढील उदाहरण घेऊया. ठीक आहे. पुढील उदाहरण बघा काय आहे. बाजारभाव 80 रुपये होता, तेव्हा अमोलने 100 रुपये दर्शनी किमतीचे 50 शेअर्स विकत घेतले. त्या वर्षी कंपनीने 20% लाभांश दिला, तर गुंतवणुकीवर मिळालेल्या परताव्याचा दर काय. बघा, अमोलने काय केलेलं आहे, 50 शेअर्स विकत घेतलेले आहे आणि त्याचा परताव्याचा दर आपल्याला काढायचा आहे. तर सुरुवातीला आपण बघा बाजारभाव किती आहे ते लिहूया. बाजारभावाला आपण काय म्हणतो, MV म्हणजे मार्केट व्हॅल्यू. बाजारभाव किती होता, 80 रुपये. ठीक आहे. त्यानंतर दर्शनी किंमत, यालाच आपण FV म्हणजे फेस व्हॅल्यू म्हणणार आहोत. दर्शनी किंमत किती होती, 100. मग काय म्हटलेलं आहे, दर्शनी बाजारभाव 80 रुपये होता, त्या ठिकाणी 50 शेअर्स विकत घेतलेले आहेत आणि दर्शनी किंमत किती आहे, 100 रुपये. उदाहरणावरून काढून घेतलं. या दरम्यान कंपनीने किती लाभांश दिलेला आहे, 20%. कंपनीने किती लाभांश दिलेला आहे, 20%. आणि परताव्याचा दर काढायचा आहे, त्यामुळं परताव्याचा दर X मानू. परताव्याचा दर X मानू. मग आता बघा उदाहरण हे कसं होईल. जर 80 रुपये बाजारभाव असताना, काय म्हटलेलं बघा, 80 रुपये बाजारभाव असताना 20% लाभांश दिलेला आहे कंपनीने. 80 रुपये बाजारभाव असताना 20% लाभांश दिलेला आहे. तर दर्शनी किंमत 100 रुपये असेल तर किती टक्के लाभांश मिळेल, यानुसार परताव्याचा दर काढायचा आहे. तर 20 गुणिले 100 बरोबर X गुणिले 80. आपण इथे तिरका गुणाकार केलेला आहे. त्यानंतर पुढे बघा 20 गुणिले 100, 80चं पक्षांतर केलं तर तो भागाकारामध्ये येईल. उजव्या बाजूला फक्त X राहील. तर आपण हे सोडवूया. तर बघा 200 भागिले 8 बरोबर X. तर 200 भागिले 8 जर आपण हे उत्तर सोडवलं तर आपलं उत्तर येईल 25. ठीक आहे. पण उत्तर किती येईल आपलं, 25. म्हणजेच बाजारभाव तर दर्शनी अमोलला किती, परताव्याचा दर किती असणार आहे अमोलचा, 25%. तर परताव्याचा दर
25% तर अमोलला परतावे 25% रिटर्न्स प्रमाणे मिळतील। बघा उदाहरण पुन्हा समजूया। ज्यावेळी परतावा काढायचा असतो त्यावेळी सुरुवातीला उदाहरणाद्वारे बाजारभाव किती आहे, दर्शनी किंमत किती आहे आणि लाभांश किती आहे या किमती उदाहरणावरून मांडून घ्यायच्या। जसे की बाजारभाव इथे आहे 80 रुपये, दर्शनी किंमत आहे 100 रुपये, लाभांश आहे 20%। परतावा काढायचा आहे त्यामुळे परताव्याचा दर x मानायचा। मग बघा 80 रुपये बाजारभाव असताना 20% लाभांश मिळालेला आहे, तर दर्शनी किंमत 100 रुपये असेल तर त्याला x रुपये परताव्याप्रमाणे किती परतावा मिळेल हे सूत्र तयार केलं। 20/80 बरोबर x/100। मग इथं आपण तिरका गुणाकार केला, 20 गुणिले 100 बरोबर x गुणिले 80। त्यानंतर 80चं पक्षांतर केल्यानंतर 20 गुणिले 100/80 बरोबर x। मग 20 × 200/8, शून्याला इथं शून्य आपण भाग घालून घेतलेला आहे, तर 200/8 केले की उत्तर येतं 25। म्हणजेच अमोलचा परताव्याचा दर हा 25% असणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण शेअर्सशी संबंधित बऱ्याचशा संकल्पना समजून घेतलेल्या आहेत आणि त्यावर आधारित काही उदाहरणे देखील सोडवलेली आहेत। आता या पुढील व्हिडिओ आणि काही संकल्पना आपण पुढच्या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत। धन्यवाद।